नेवासा तालुक्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती प्रक्रिया शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी घेतल्यामुळे वादात सापडली आहे। निवड झालेली प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी करत तरुणांनी तहसीलदारसह गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घालून निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली। निवड प्रक्रिया रद्द न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचे भाजपा नेते ऋषिकेश शेटे यांनी सांगितले आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी नेवासा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 88 जागा, ग्रामपंचायत कर्मचारी पदासाठी 150 जागा, तलाठी कार्यालय 55 जागा, आरोग्य विभाग 55 जागा अशा 348 जागांसाठी शनिवार आणि रविवारी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। या भरती प्रक्रियेवर इच्छुक उमेदवारांनी आक्षेप घेत सुट्टीच्या दिवशी झालेली भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांना घेराव घातला असून बेकायदेशीर झालेली भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। यावेळी तालुकाभरातून तरुण तरुणी आंदोलनात सहभागी झाले होते। नेवासा तालुक्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य सेवेची जी भरती झाली आहे, या भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि बेकायदेशीररित्या सुट्टीच्या दिवशी शनिवारी आणि रविवारी ही भरती प्रक्रिया केली असा आरोप तालुक्यातील अनेक युवा आणि जे सुशिक्षित युवक आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत, या ठिकाणी आज तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना आज घेरावा घातलेला आहे। माझ्यासोबत एक युवती आहे, नेमकं कशा पद्धतीनं तिची अडचण आहे आणि ती कशासाठी आली? बा तू कशासाठी आली आहे? भरतीसाठी। आता काय झालं इथं कळलं का तुला? हो, काय आलं इथं काहीच म्हणजे भ्रष्टाचार गेलेला आहे की म्हणजे रविवारी सुट्टीच्या दिवशी फॉर्म भरले गेलेले, आम्हाला काहीच माहीत नव्हतं, गावात पण काहीच माहिती नाही। यांचं लाईव्ह बघितलं तेव्हा माहिती झालं सगळं। म्हणजे गावात ग्रामपंचायतीनं वगैरे कोणी काहीच माहिती नाही, काहीच नाही, कोणीच काही माहितीच नाही। माझ्यासोबत एक युवक देखील आहे, तर काय आपली समस्या आणि कासाठी या ठिकाणी आले? मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण भरती शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी भरती करण्यात आली। आम्हाला काहीच कल्पना नसताना ही भरती झाली आहे, तरी सर्व आमची युवकांची एक विनंती आहे, आम्हाला या भरतीसाठी मुदत वाढवून द्यावी। गावात ग्रामपंचायतीमार्फत तलाठ्यामार्फत काही सूचना आल्या होत्या? नाही आले। तुझं नाव काय आणि तू कुठून आला? कैलास शेळके गल्लीमरून आलो। काय अडचण काय? मी ही स्कीम निघाली युवा मुख्यमंत्री युवा फॉर्म भरायची, आमच्या गल्लीमुगात मला माहीत नाही, 4-5 खेड्यातसुद्धा माहीत नाही ही स्कीम। रविवारी आला मी, सोमवारी आम्हाला माहीत झालं ती चालू आहे, पण रविवारीच भरती होऊन गेलेली होई त्याची नाही, ही पूर्ण बोगस भरती, याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। माझं शिक्षण 12वी झालेलं आहे, सध्याला मी बेरोजगार आहे, एक फिटर म्हणून काम करायलो मी सध्याला, 300 रोजानं काम करतो मी फिटर म्हणून। एक मुख्यमंत्री सहायता जे भरती आहे याच्यामध्ये अनेक युवकांनी काही तक्रारी मांडल्या आणि त्या तक्रारीच्या एक दखल घेऊन या ठिकाणी युवा नेते आहेत ऋषिकेश शेटे म्हणून, तर आपण या तक्रारीची दखल घेऊन युवकांना आव्हान केलं, त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी आज युवक आले। काय सांगा काय झालं? ही जी भरती करण्यात आलेली आहे ही पूर्ण जिल्ह्यामध्येच ही भरती चुकीची झालेली आहे। ती अशी झाली की शनिवारी पत्र काढण्यात आलं आणि रविवारी ती भरती करण्यात आली। कोणत्याही विद्यार्थ्याला वाटणार नाही की आज सरकारी कार्यालयामध्ये आपली भरतीचे कागदपत्र घेतले जाईल किंवा कार्यालय उघडं असेल पंचायत समिती, असं कोणालाही माहीत नसताना बरं भरती करायची ठरवल्यानंतर तिने संबंधित ग्रामपंचायतीला निदान अनाउन्समेंट करायला पाहिजे होतं। आता भरती आहे, तुम्ही कागदपत्र तुमचे उमेदवारांनी सबमिट करावे, शेवटच्या व्यक्तीपर्यंत याचा मेसेज गेला पाहिजे होता। असं कुठल्याही पेपरलाही बातमी दिली नाही यांनी किंवा कोणत्याही प्रसारमाध्यमातून यांनी कळवलं नाही का या ठिकाणी उमेदवाराची भरती करण्यात येईल। आणि ही माहीत नसल्यामुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी काय केलं की यांच्या जवळचे लोक किंवा एखाद्या राजकीय पुढाऱ्याचे कार्यकर्तेच याच्यात घेण्यात आले। सर्वसामान्य गरीब आणि स्थानिक नेतृत्वाला या ठिकाणी प्राधान्य द्यायला पाहिजे होतं, ते न देता यांनी राजकीय सगळे याच्यात ओवले गेलेले आहेत आणि ही सर्व भरती जी आहे ती भ्रष्ट झालेली आहे। म्हणून आमची यांच्याकडे मागणी, जी काही भरती झाली ती रद्द करावी व पुन्हा नव्याने अर्जाचा विचार करून योग्य उमेदवार त्याला स्थानिकला प्राधान्य देण्यात यावं आणि त्याची काम करण्याची मानसिकताही पाहिजे आणि तो गरीब घरातलाही पाहिजे। अशा पद्धतीनं जर नियुक्ती झाली तर आमचं म्हणणं हेच आहे की अशा पद्धतीने नियुक्त व्हायला पाहिजे। जर ही रद्द नाही झाली प्रक्रिया तर आपण याच्यावर पुढचं दिशा काय ठरवणार? ही जर भरती रद्द नाही झाली तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मोठं उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत। तरी शासनाने या निवेदनावर व आमच्या आंदोलनावर लक्ष केंद्रित करून
संबंधित ज्या काही भरत्या केलेल्या आहेत त्या सर्व बोगस आहे. कारण की काही गावामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी प्रथम अर्ज देऊन देखील किंवा आमच्या ज्याचा कुठेही संबंध नाही गरीब विद्यार्थ्यांनी प्रथम अर्ज दिला तरी देखील नेत्याचे 10-10 एकरावाले मुलं त्या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आले, म्हणजे ज्याला गरज नाही आणि ज्याचा कुठेतरी राजकीय वशीला आहे अशी लोक त्या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आले आणि जो गरजवंत आहे तो तसंच याच्यापासून वंचित राहिलेला आहे. माझ्यासोबत या ठिकाणी शहर भाजपाचे अध्यक्ष आहेत नीरज मनोज पारखे. तर नेमकं आज ही भरती प्रक्रिया आली, तुम्ही या युवकांसोबत तहसीलदार असराव गट विकास अधिकाऱ्यांकडे गेले आहे, काय सांगाल कशी झाली आहे भरती? शहरातील 6 शाळांसाठी भरती प्रक्रिया, शाळेतील मुलांसाठी भरती प्रक्रिया म्हणून आहे हे मलाही शनिवारी दुपारी 4 वाजता कळालं आणि त्याच्यानंतर माहिती घेतली असता बऱ्याचशा मुलांनी की ही भरती प्रक्रिया शनिवारी आणि रविवारी राबवायची असे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश आहेत, अशी माहिती आम्हाला BDO साहेबांनी आत्ता दिलेली आहे. वास्तविक पाहता माझ्यासारख्या सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यालासुद्धा जी भरतीविषयी कुठली माहिती नाही तर हे जे बिचारे गोरगरीब तरुण तालुक्यातल्या विविध भागातून येतात त्यांना कशी माहिती राहणार. आणि या प्रक्रियेमध्ये या सरकारने जे चांगल्या भावनेने ही योजना काढलेली आहे की गोरगरीब मुलांना या योजनेचा लाभ भेटावा, त्यांना टेक्निकल एज्युकेशन भेटून भविष्यात या 6 महिन्याच्या अनुभवानंतर त्यांना भविष्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध राहू शकतात, सर्टिफिकेट मिळू शकतात. तर त्या योजनेला पूर्णपणे हरताळ फासायचं काम या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. यांनी इथल्या राजकीय पुढाऱ्यांच्या दबावात येऊन आणि वरिष्ठांनी काय आदेश दिले आम्हाला माहिती नाही, तरुणांमध्ये रोष आहे. यांनी यांच्या पद्धतीनेच कुठलीही भरतीला आपल्याला माहिती आहे की 7 दिवसाचा कालावधी द्यावा लागतो, यांनी 2 दिवसातच भरती प्रक्रिया हे उरकली, हे संशयास्पद आहे. त्यामुळे मुलांमध्ये खूप मोठा रोष आहे. त्याचाच हा परिपाक म्हणून ही सर्व मुलं इथं आलेली आहेत. सत्तेत सध्या भाजपच आहे आणि मग तुम्ही आता वरिष्ठ मंत्री महोदय असेल, मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा पालकमंत्री यांच्याकडे काही याबाबत काही मागणी कराल का? आता आम्ही हा प्रकार आता उघडकीस आल्यानंतर युवा नेते ऋषिकेश शेट्टी पाटील यांनी हा प्रकार तालुकास्तरीय याच्यावरती आवाज उठवला. तर आता याच आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना याचे पत्र दिलेले आहेत. या सर्व पत्रांच्या एक कॉपीज आम्ही माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना तत्काळ लगेच मेलद्वारे आम्ही पाठवणार आहे. आणि जिथं वेळ पडेल तिथं तालुक्यातील तरुणांच्यासाठी आम्ही कुठेही लढा द्यायला तयार आहे. तर ही झालेली भरती भ्रष्टाचार आणि राजकीय पुढाऱ्याच्या जवळच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांची झाल्याचा आरोप या ठिकाणी अनेक युवक आणि काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. NTVसाठी नेवासा प्रतिनिधी सोपान भगत. NTV न्यूज मराठी, नेवासा, अहमदनगर.